फायर मारती है यार। एकदम वाट मारते, एक नंबर, खरंच भारी मारते नुसता, प्रॉपर बेस आहे। एक नंबर। आता हे झालंय तसं पुढचं पंक्चर थोडं, ह्याला हवा भरून घेऊन गेलो होतो काल। बघ ना, कर ना चेक। हा कालच की। हँडल न्यूट्रल आहे का? टेम्परेचर 50 ला गेलं ना मग रेस दे, आत्ता नको दे। 40, 35, 40 ला गेलं ना मग दे, आता नाही दाखवणार। अजून अर्धा मिनिट तरी चालू। थंड हवा आहे आत्ता, काय नाही वाटत। कोल्ड स्टार्ट आहे ना, त्यामुळं काहीच वाटत नाही। मला वाटलं कार्बन जमा झाला असेल। टेम्परेचर किती आहे? टेम्परेचर नाही दाखवत अजून, जेव्हा दाखवल तेव्हा रेस। पहिल्यांदा ऐकतोय मी पण कोल्ड स्टार्ट, कारण तिथं गेलो ना ज्या टायमाला, तेव्हा गाडी ऑलरेडी बाहेर ना आलेली असायची। म्हणजे तो घरी लावायचा नाही गाडी, तिथं नव्हता लावत, मग तो घेऊन यायचा। ह्याच्यात ऑइल असतं ना, हे ऑइलचं आहे, सस्पेन्शन वाले। हा दे आता। अरे बटनच बंद केलं। गरम नाही झाली अजून नाही झाली। टेम्परेचर 50 ला जायला पाहिजे। कोल्ड स्टार्ट मध्ये पण मजा आहे राव ह्याला। अरे भरपूर आहे। भास्कर ही गाडी नाराज झाली होती काल, चालूच होत नव्हती। बाई कोण बोललं का काय? बाईवर येली का? इथं नाही भाई, इथं रेसच द्यायला नको, इथून पुढे नाही। अरे ही गाडी जेव्हा काढली का तिथून बाहेर, दोन्ही गाड्यांचे फोटो काढायचे होते, ही गाडी चालूच आहे ना। निखिलला विचार ना स्टोरी, निखिल लय भारी सांगाल तुला। पकड जरा, मला चेक करू पेट्रोल काय किती आहे। काय त्यांनी सांगितलं की 5 लिटर टाकलं होतं। किती? 5 लिटरची। हा पण
काय म्हणतो तू? किती लिटरचे त्यांनी दिलं 5 असं त्यांनी म्हणतो. हा मला एवढं माहिती होतं असं म्हणायचं. काहीच नाही अगं खाली आम्ही त्याच्यानंतर घातलं नाही का काल? काढलीच नाही. हा काढलीच अरे नाही. तिथून इथं वाईट झालं ना म्हणजे त्याचं हिटिंगनी आणि ट्रॅफिकमुळे मग मला काही चालवायची इच्छाच नाही राहिली परत कारण चालवायसारखं राहिलंच नाही ना. जाऊ आपण मस्त फोटोशूट पण करू आणि फक्त आता तुमचं बाकी तेव्हा घ्यायचं काय सिंगल तुम्ही तर खाणार नाही मला इकडे घेऊन जायचं. कधी एवढं केअर केलं नाही म्हणजे खरं एक सांगू का तुला जेव्हा ती आपली स्वतःची गाडी असतील नाही का त्यामुळे जे केअरिंग होतं ना ते इतर गाडीला नाही होत तसं. इतरला नाही होत. मी डॉमिनरसाठी तसं केअर केलं भरपूर. डॉमिनरची निखिलदा हे करत असेल. तो जास्त केअर हा. नुसता टायर बघूनच फील येतो रे आला. एवढं मोठे टायर बघूनच मजा येते. पूर्ण कस्टम येतो त्यामुळेच तर तो हेवी साऊंड करतो ना. जास्त असं हे सुद्धा नाही काय म्हणतो त्याला असा कानात अडकतो नाही का तसं नाही पूर्ण बेस आहे. आणि रनिंग मध्ये तर तुला असा स्मूथ ऐकायला भेटतो लय मजा येते रनिंग मध्ये खरंच. मी अर्धा टाइम आहे ना तुला सांगतो तिथून इथपर्यंत काहीतरी 15 किलोमीटर आहे. मी 15 मधले फक्त 4 किलोमीटरला रेस देऊन चालवली. बाकी तर तिसऱ्या घेरवरती क्लच सोडून म्हणजे रेसच देत नव्हतो मी. म्हणजे दुसरी एक भीती पोलिसांची की काय करेल काय नाही का ते. आणि तिसरी भीती अशी की हे 5 गाड्या होत्या त्यातले 4 ॲक्टिवा हे डॉमिनर आणि ही त्याच्यामुळं पावायचं काही सीन नव्हतंच हळूहळूच यायचं होतं. लिटरली आहे ना 20च्या स्पीडला गाडी आणली मी 15 ते 20. खरं मी त्याला रेसच दिलेली नाही. 3 ते 4 किलोमीटरला फक्त रेस केली बस चाडाला वगैरे. व्हाईट कलरचं काय ल्यूब आहे वाटतं चेन ल्यूब चिकट दिसतंय. ह्या काय या साईडला पूर्ण चेन तशी व्हाईट दिसतीये ती पण चेन व्हाईट नाही हा. तो कलर नाही ते ल्यूब आहे. हात लावल्यावर कळेल तुला. जर व्हाईट असती तर इकडनं पण व्हाईट दिसली असती. व्हाईट नाही ल्यूब आहे ते आहे ना. विचार नव्हता केला रे कधी अशी ही गाडी उभी करेल घरात म्हणून. हा ना पॅडॉकचं आहे बघे. पॅडॉक वरती उभी केली ना भाई गाडी लय खतरनाक दिसते. काल त्याच्यावरच उभी केली. काल त्याच्यावरच होती. माझ्याकडे एक मी आहे ना मला वाटते 2019 मध्ये तो सॅमसंग घेतला होता. सॅमसंग वरती त्या टायमिंगला Z800चा व्हिडिओ सेव्ह केला होता ॲज अ वॉलपेपर. तोच अजून सुद्धा आहे. त्याच्यासोबत मला रील बनवायची आता. ते नाही का मोबाईलमध्ये असं पकडून डायरेक्ट गाडी समोर दाखवायची तसं काहीतरी करायचं. पण रिलॅक्स वाटायला लागले माहिती का जेव्हा गाडी घरी आली. चालवायची आत्ता का नंतरच 4 वाजता जाऊ मग डायरेक्ट एकदमच तिकडेच जाऊ. मंदिरात पण जाऊ. तुम्ही आले तर या मंदिरात नाही तर मी जाऊन येतो पूजा करू तेवढी आहे का नाही. आणि फोटोच काढूया मग आपण गेलतो तिकडे जाऊ. मग याची कटिंग पण झाली चांगली झाली का सांगा. चांगली केली चांगली झाली केला व्यवस्थित. ह्याची आहे ना इंस्टाग्रामला जरा चेक करा भाई मॉडेल आहे हो खरं मॉडेल आहे. फोटोज बघितले हेअरकट ह्याचा कसला खतरनाक होता. तू वाढव ना भाई केस. अरे नाही एकदम खूपच मोठा हे वाटायला लागला. शूटसाठी वाढव ना फक्त केस वाढव. दाढी थोडी मेंटेन ठेव आणि करू आपण मस्त ते बिअर्ड टाईप शूट करूया. पूर्ण जाळी त्याच्यावर पण ते हे आहे का आहे ना लिहिलंय की
बघ की इकडं. ह्याचा हॉर्न आहे ना नकली आहे पण काय हॉर्न ह्याचा हॉर्न खतरनाक आहे आज. हा पण ह्याचा हॉर्नच नाही तशी गरज नाही म्हणा काहीच गरज नाही तशी. आणि 2 हॉर्न आहेत पण तरी सुद्धा याचा एकच हॉर्न पॉवरफुल आहे. कसं काय आलं तू भाई. अरे भाई सरप्राईज दिला भाई. मी खरं सांगतो रात्रीपासून आहे ना 4 चक्रा मारलेत मी खरं. पण तू कसं काय सरप्राईज दिला आहे को कॅटी बनवून आलाय खालून वरपर्यंत. मग काय विशेष. निखिल गेला इन रूट वरती गेलाय. चला आता वर बस. अरे तेच भैयाला गाडी दाखवत होतो. बघायचं तुला काय वेगळं बघ काय विषय. एखादा मेन्शन मारतो मला. अरे मी पण तेच विचार करतोय जाड्याने मेन्शन काय मारलं मला. मग काहीच नव्हतं तुझ्याकडे. जाडे टॅटू दाखव यार मला पण काढायचंय. फेड झाला कधी काढलेलं. पॅन्ट तर खतरनाक दिसते. भैया मम्मी काय काय म्हटली. जरा भारी वाटते काय पण मॅचिंग करून. तुला माहिती का तू इथं नाही राहायला पाहिजे. तू फॉरेनला जायला पाहिजे कुठंतरी. अमेरिकेला जा. इथं कशाला थांबलाय तू. हा टच होईल. 208 किलो आहे ब्रो. 208. आता काय नाही वाटत. ही पण किती आहे 197 काहीतरी आहे. 200 ऑलमोस्ट. थांबा सोडतो हिला. हे पण भारी दिसतंय ना कावासाठी CR100 नंबर प्लेटला. नंबर पण तुला भारी मिळाला. हा शीत काय रे पकडायसाठी. हा पकडा. अरे पण असं पकडलं की मागच जाणार. मग काय ह्याच्यामध्ये आहे ना फक्त मला आता हे गोष्टी आहे ना इंडिकेटर आणि पुढची जी हॅलोजन लाईट आहे ती चेंज करायची. बस लवकरात लवकर आता काय नाही करणार आहे. लाईटी बिटी तर चल ठीक आहे. आता तर नवीनच बल्ब टाकलेले आहेत त्याचे पण रॅप करायची बस. कसली डेंजर दिसती रे ॲग्रेसिव्ह. नाही रॅप करायची नाही हिला. एकदाच काम करायचं मस्त पूर्ण. माझं पोझिशनचं ते वेगळं आहे थोडस. मला मग काय होतं पूर्ण लोड असा बॅक वरती येतो. थोडस असं वाचून असलं ना त्याने असं बोलायला लागलं ना मागचं बी पुढे येतं तेवढा. तेवढा काय होतं तुझ्यावरती प्रेशर बी येतं मागच्या लोड येतो. हिला तेवढं नव्हतं वाटत काय. पण मला ना असं कधी फील झालं. हा फक्त एवढं की माणूस आहे ना तुझ्यावरती वेट राहणार लीन करणार. हा नाही म्हणत तुझ्यावर. अरे माझं काय होतं माहिती का या टॅटूने मला पूर्ण वर भरायचं होतं. नको भरू. त्या भरणावण्यासाठी थांबलो. नको भरू पण असंच चांगलं वाटतं. फेड नाही झाला त्याचा कलर असं इथून नीट दिसतोय. ती कशी तुझी स्किन टोन आहे ना व्हाईट आहे ना त्यामुळे तसं वाटतंय. हा भैया तू नाही ना टॅटू काढला पण काय कॅटी बनवून आलाय तू आज. कुठल्या पोरीला बिरीला भेटायला आलाय का. कॉलेजमधले सगळे आज रात्री ना मस्त उभा व्हिडिओ काढतो. ह्याला आहे ना असा जोडतो व्हर्टिकल रील साठी. हा काहीच कोल्ड स्टार्ट करूया आता. दिवसाचा सेकंड कोल्ड स्टार्ट. लय आवाज येतोय राव. छायला रे
हिचं टेम्परेचर जेव्हा कमी असतं ना तेव्हा लय आवाज येतो. क्रॉप्स घालून नाही ना गाडी चालवली नाही पाहिजे खरं तर. भाई हार्ड यार. थांब थांब. काय म्हंटल तू? काय म्हंटल का? हो. गाईस पहिला दिवस आहे गाडी बाहेर काढते. तसं फ्यूल लय कमी आहे. अरे सनसेट लय भारी होतोय भैया. सनसेट लय भारी होतोय माग. आपण या टायमाला तिथं पाहिजे होतं. तिथं पाहिजे होतं या टायमाला. चल आपण जाऊ. एक मस्त छोटीशी राईडच होईल. डायरेक्ट तिथं जाऊ त्याला बोलवून घेऊ तिथं. भाई साहब 63 ला पोहोचले टेम्परेचर. सनसेट झालेलं आहे. सनसेट झालाय म्हणजे होते. पेट्रोल फ्यूल अप करायचे. भैयाला गाडी दाखवायसाठी जरा चालवायची आहे. तर मोकळ्या प्लेस वरती चाललोय आपण. भाई पहिल्या गेअर वरती पडायला लागले. भाई भीती वाटती. भीती वाटती. चला. कशी करते ना बुडबुड 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 कशी करते. भाई साहब काय विषय. मला वाटलं घेतला आता भैया साईडला. मला पण वाटलं पण इथं तसं नाही. ट्रॅफिकचा विषय. कसं इज्जतीत थांबलं ना. रिस्पेक्ट दिली ना. कसं आहे भैया रिस्पेक्ट सगळ्यांना ठेवली ना नीट असेल ना तर काय नाही होत. होऊन जातं सगळं नॉर्मल. काय काय जण कसं माजुरड्यागत बोलतात. तसं नाही बोललं पाहिजे.
बाबा जायला लागतं याचं पुढं भाई साहेब काय होतं हे आवाज आहे भाई गाडीचा अजून एवढा अंदाज बसला नाही ना. काहीच नाही अजून अंदाज यायला अजून टाइम आहे राव भाई रिॲक्शन भेटतात पण हा अय्यो भैया धडधड होते माहिती का छातीत फार खरं राव वांदेत खरंच डेंजर विषय हा भीती वाटती खरं वाटती कधी आहे ना असं लोकांचं बघायचं ते सोडून आता ते ना असं होतं माहिती का लय काय होतं तू चालवशील ना तेव्हा तर लक्षात येईल आई शपथ भरा लवकर आजच पुसली गाडी हा पहिल्यांदा मी कॅश घेऊन आलोय आज पेट्रोल भरायला मी ऑनलाईन टाकतो दरवेळेस नाही थँक्यू ब्रो हाँ ऑन है सर फ्यूल के लिए हर 100 रुपये पे 7.5 रुपये कैशबैक सर पेट्रोल डीजल सीएनजी भारत गैस कैसे हर 100 रुपये पे पेट्रोल पे आपको हाँ 7 रुपये कैशबैक है सर ऐसे कैसे कार्ड है सर हमारे पास ये क्रेडिट कार्ड है हो सर क्रेडिट कार्ड वरती भेटतंय हो सर ऐसे नहीं है ये भी बोला कि कैमरा चालू है तो मैंने बोला है सर हाँ। और लोग सुने ना कैश है आप उधर जगह भी तो भेजोगे सर तो सर थोड़ा सा तो आना चाहिए कि भाई लड़के बेच रहे हैं काम कार्ड बेच रहे हैं कोई कार्ड आया मार्केट में जो 7.5 रुपये कैशबैक दे रहा है ये वाला सर फ्यूल कार्ड पीपीसीएल फ्यूल कार्ड सर आपको हर 100 रुपये पे 7.5 रुपये कैशबैक देगा सर पेट्रोल डीजल से टाइम लगता है उसको निकलने में 2 मिनट सर पैन नंबर मोबाइल नंबर आपका नाम अपलोड अरे रहने दो फिर वो मैं नहीं शेयर करता डिटेल्स नहीं शेयर करता वो आप हाँ। जैसा आपकी इच्छा से हाँ हाँ जो लगता है वो मैंने बता दिया सर नहीं ठीक है इट्स ओके कोई बात नहीं थँक यू थैंक यू सर भैया बघ रे किती आहे सगळे त्या पाऊस मधले सगळे सुट्टे पैसे घेऊन आलो मी म्हटलं टाकूया किती आहे 380 आहे ना करा 380 पहिला फ्युल करते 380चा ते पण कॅशने निखिलची इच्छा झाली पूर्ण वापरा कॅश हे निखिलची इच्छा झाली पूर्ण वापरा म्हटलं कॅश ऑनलाईन नाही वापरायचे थँक्यू
आले एक गोष्ट कळना मला, एक गोष्ट लक्षात नाही आली, सगळीकडे काय हे थांबलं ट्रॅफिक, ही तर कधीच नसतात. बरं असू दे, काय विषय नाही असण्याबद्दल, पण करतात काय ते लोक. या चिटकायला या. तसं पण मला मित्र म्हटलाच होता, सुपर बाईक चालवायची म्हणजे एखादे न चिटकायला येत. हा मला वाटतं मगाशीच आपल्याला सांगायला की काय. हा मला तसं वाटलं, पण त्याचे रिॲक्शन सगळे नॉर्मल होते ना, त्याच्यामुळं म्हटलं नाही नॉर्मली थांबवते, ट्रॅफिक हे कर, ट्रॅफिक मॅनेज करत होता. गाडीवरती बसलं ना, व्हिडिओ चालूच ठेवणार मी, ब्लॉग बनलाच पाहिजे. ए माझी फेवरेट. निखिलला फोन कर आणि म्हण ये तिथं डायरेक्ट, तिथं ये म्हण डायरेक्ट आपल्या त्या लोकेशनला. बाई DY पाटील कॉलेज पासून आता जायचा विषय चालला आपला. या पब्लिक रिॲक्शन बघू कसे काढतं ते. मला तर असं वाटायला लागलंय भैया, मी पब्लिक रिॲक्शन वरच व्हिडिओ बनवतोय का काय आता इथून पुढं. हो लोक बघतात, लोक बघतात. कुठे बोलू फोटो काढलेले आपण तिकडं काढलेलं ना तिथे डोंगराच्या तिकडं. काय दीदीला एक राऊंड मारा म्हणते. मारूया की मग परत जाऊन, कारण तिकडे फोटो काढाय अंधार होईल ना. हॅलो काय अजून थांब म्हणा, अर्धा तासात येतो म्हणा. स्वप्नाला काय म्हणतो, फोटो येणार नाही नंतर. एक काम कर ना, दीदीला घेऊन पण ये म्हणाव ना तिथं. काय करायचं, तिला पण घेऊन ये म्हणाव तिथं. हा बोल ना. काय प्लॅनिंग चाललाय असेच टाइमपास मध्ये. त्याला स्पीकरला टाक बरं. ऐक ना निखिल, दीदीला घेऊन ये तिथं डायरेक्ट, कारण फोटो परत एक पण काढता येणार नाही. भैया जाणार आहे आजच. हा मग तू ये घेऊन, तिथं राऊंड मारता येईल ना आपल्याला. असं का करतोय. अरे बरं ठीक आहे, चल बरं. आलो थांब ना. समोर हॉर्न नाही देईना ना, काय नाही देईना. आयला सगळ्यांना घाई नुसती असती. समोर मोकळा आहे तर जाऊन देत नाही, गर्दीत घुसताय तुम्ही. रस्ता नसलेल्या ठिकाणी घुसायचं यांना. चला द्या लवकर जागा, टाइम नाही आम्हाला, जायचंय घरी. हा आपण तिथूनच जाऊ आता, कारण रिटर्न फिरायचं म्हटल्यावर गर्दी वाढणारच. जाऊ तिथूनच, न थांबता डायरेक्टच जाऊ मग. भाई साहब द्या ना थोडीशी जागा.
करायलाच पाहिजे. काय पहिला ते टाकीला म्हटलं हा पाहिजे. करायलाच पाहिजे. भीती वाटते ना मागं बसाय. मला माहिती मागं बसायला किती भीती वाटते. जेव्हा मी हायबुजा चालवली स्वतः चालवत होतो हा भीती 99% वाटत होती. जेव्हा मी त्याच्या सोबत मागे बसलो मला 200% भीती वाटायला लागली. लय खतरनाक आहे बाबा त्या हायबुजाच तर. म्हणजे एकदमच तोल जातो एकदमच पाठी. आणि हायबुजाला कसं रे 2 सायलेन्सर आहेत. हा तर मग त्याचा इम्पॅक्ट असा डबल येतो डायरेक्ट डबल. खतरनाक वाटतं ते. गाडीची हिट मारायला चालू झाली परत. आई काय आवाज येतोय. बॅक फायर कशी वाजतीये. हॉर्न ह्याचा नाही. हे बघ हॉर्न बघ. ह्याला ट्रॅफिक नाही राहू पाहिजे. ट्राफिक लागलं की नको वाटतं. नको वाटतं. ट्रॅफिक मध्ये गरम पण हिट लय मारती. चालवायला आता मोकळा रोड पाहिजे. हो मोकळा रोड. निवांत चालवायची लय पळवायची पण गरज नाही. पण ऍटलिस्ट एक 50-60 ला जरी पळवली तरी गेली तरी पास आहे. आवाज भरपूर आहे. म्हणजे नाही का तासा भरपूर म्हणजे ऐकायचा इच्छा होती. अजून ऐकूशी वाटतो. असं टोचत नाही कानाला. शंभरला टेम्परेचर परत पोचले आज. बॅक फायर ले भारी देती राव. आता नाही भेटला तेवढा. मागाशी भारी भेटला. स्ट्रेच पडला ना तो. एकच नंबर आहे यार कंडिशन तर. देवा गुड मॉर्निंग म्हणते. अशीच ठेव आपली गाडी. काय बॅक फायर मारतीये यार. एकदम बेसिक बेस आहे. बेस ऐकायचं नुसता. प्रॉपर बेस आहे.
एक नंबर. ओय. भाई रॉकेट आहे हे. कसलं मारते. एक नंबर. भाई आज आपली गाडी ऑफ रोड करणार आहे. हा 200 मीटरचा ऑफ रोडिंग करणार आहे आज. प्रॅक्टिस फॉर लडाख. शीत जेवढे पण बंगले आहेत ना, एक 2.5 करोड पासून सुरुवात आहे. हा एवढं काय तिथं काय माहिती. एक्सपेन्सिव्ह आहे, लय एक्सपेन्सिव्ह आहे. ती आपला व्हिडिओ काढत होती का रे? ती बाई आपला व्हिडिओ नव्हती ना काढत? फुल रिॲक्शन. माग एखादा आहे ना आपला कोणतर पाहिजे शूट करणारा लोकांना, की पब्लिकचं रिॲक्शन कसं आहे काय. टप 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 टप. पुढचा तर अजून डेंजर आहे. आय होप नीट जावी गाडी. भाई लोक बघणार नुसते बघतात भाई. भाई दगड दगड दगड. भाई लोकांचे रिएक्शन नसते खतरनाक. गाईज गाडीला इथले 50 ला होती का, 50-55. रिस्क नहीं लेने का. ना इथं चालवतो का घरी जायचं? घरी जाऊ ना.
संध्याकाळी चालू. ओ दुर्घटना घटी, नजर हाटी दुर्घटना घटी आहे का नाही, असा विषय झाला आता. रोड अजून असाच आहे. हो इथं काय डिस्प्यूट चालले असतील ना त्याच्यामुळं रेस द्यायला पण नाही लागणार. रेस नाही देऊ शकत. हलकी हलकी नाही जास्त डेंजर दगड नसायला पाहिजे म्हणजे झालं. भाई लडाखची प्रॅक्टिस हिचं करतोय आपण. हा लडाखची प्रॅक्टिस करतोय असं समजा. हा मग काय. तरी भैया आपण किती नॉर्मल चालवतोय, म्हणजे बाकीच्यांसारखं रेव नाही करत आपण. एकदा हातात गाडी बसली ना मग काय एवढे. हो पण रिॲक्शन, हो रिॲक्शन तसे आवाजाव कसे भेटतात ते खतरनाक. रेव केल्यानंतर तर कसे रिॲक्शन भेटतील. भाई साहब मला ह्याच्यात चालवतोय ह्याचं वाईट वाटत नाही, टायराला दगड त्याची कशी वाटते ते मला ते डोक्यात चाललंय. सगळ्यांना सुरक्षित ठेवा. त्या दिवशी इकडे आलो होतो ती गाडी घेऊन युवराजची. हा इथं आलो, इथनं टर्न मारून परत गेलो, पुढं नाही गेलो. एक नंबर, खरंच भारी मारते. तुला काय वाटतंय, फुलफिल करतीये सगळ्या गोष्टी आहे ना. हो आणि आपण नाही बाकीचे. माझं कसं आहे माहिती का भैया, मला सगळे असे ग्रुप पाहिजेलच आहे राईड साठी किंवा असं नाही. मी एकटा राईड करून नाही का ओके काय हे नाही, मला सोलो राईड माझ्यासाठी पण इनफ आहे. ग्रुप मध्ये सगळे असतील ते सगळे त्यांच्या गोष्टी, मग ते मला पण कधी कधी बोर होऊन जाते एका टायमानंतर, कारण तो एक स्पेस नाही भेटत मग पाहिजेल असतो तो. इथं युवराज आहे. हा
आवाज. भाई धानोरी गाव आहे आमचं हे. भाई गावात आवाज काही विषय नाही. मी तर कधी विचार नव्हता केला गावात इकडे गाडी घालणार आहे. कसला आवाज घुमतोय. भाई अंडरपास मध्ये काय आवाज येईल. गँग इथंच आहे. निखिल कुठे. तो कुठे बघ ना आधी. अय कल्लू. मला वाटते ते काढायला लागेल. थांब थांब भैया. गेट उघडतो का. लावतो वरच. मला हे सगळं आहे ना आवाजाचा राडा इथं नाही करायचा अजिबात खरं. उघड ना. पूर्ण उघड. किरणचं काय लक्ष नाही बाबा. लक्ष नाही तुझं. मग काय काय बोलला पण नाही. भैया निखिलला कर ना फोन. निखिल का थांब मीच करतो नाही तर. हेल्मेट मध्ये बी लॉक उघडते जर. हा या 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 सर या तुम्ही. तुमचे दर्शन आम्हाला कधीतरी होते. कुठे ये की मग आता खाली. अरे काय तुम्हाला पळवायला लागलं इकडं तिकडं. का मला पळवतोय. तू बोलावलं एवढ्या लवकर. त्यांनी कशी चालवली. तुझ्यामुळे ते चालवली नाही. मी त्याला म्हंटल 3-4 वेळा म्हंटल चालव चालव. अरे माणसा तू बोलावलं ना घाई घाई मध्ये. तो म्हणतोय मी कुठं बोलवलं तुला. अरे तुझ्यामुळे त्यांनी गाडी नाही चालवली राव. घरी गेल्यावर चालूया म्हटलं. म्हणत होतो ये तिथं घाई करू नको. काय रे कसं व्हायचं. तो म्हणतोय भाईयांनी चालवली का नाही. मी म्हटलं नाही चालवली. म्हणतोय का नाही चालवली. म्हटलं आता तूच फोन करून बोलावले. गरम व्हायला लागले मित्रांनो. घे ना ऍक्टिव्ह आता चालून माझं बसू ना आपण दोघं. ट्रिप्सी. हा मग काय होतं इथं तर जायचंय वरती. चल काढ गाडी. आपण तिकडे जाऊ. कुठं तिकडे. तिकडे कोण पीठ आहे. गाडी कार गेट खोल. नको लागली तर त्याला गोळी. आवाज काढायला लागला. नको आवाज काढू. कैसा लग रहा गाड़ी. कितनी देर है. 11 लाख. कैसा लग रहा गाड़ी. अच्छा है. बहुत अच्छा है. गाडीसाठी थांबून पण. हाँ आप अभी यूट्यूब पे फेमस हो जाएंगे इसलिए. गाड़ी लिया ना एकदम चांगला.
चांगला जीने दो, जीने दो. जी और जीने दो. हाँ. मेरा एक तमन्ना है, मैं पुष्पराज साला झुका नहीं है डायलॉग तो सुना ना. हम लोग ने अपनी माया से झुकेंगे. पुष्पराज नहीं बोला लेकिन अपने दोस्तों के लिए झुकना पड़ेगा. जी भैया, थँक यू. ठीक है. मेरा concentration गाड़ी में कॉमेंट यायला लागलेत. मैं अपने दोस्तों के लिए झुकूंगा लेकिन पुष्पराज के लिए नहीं झुकूंगा मैं. दोस्तों के लिए झुकेगा. हाँ, दोस्तों के लिए झुकूंगा मैं लेकिन पुष्पराज झुकेगा नहीं. ये गाड़ी कितने लाखों को लेकिन अपने दोस्तों के लिए नहीं. लेकिन मेरे दोस्त लाए ना तो हम उनके लिए सलाम करता हूँ, थोड़ा सर झुकाता हूँ मैं. लेकिन ऐसे गाड़ी तो अपने बंगले में खुद पड़ी है. सही है, सही है. हमारे बंगले में ऐसे रेस्टोरेंट रूम में तुम्हारे बंगले में. सब ऐसा कुछ नहीं. सब हाँ हाँ, बराबर आहे. अपनी गाडी नाही आहे. त्याच्यासाठी सलाम केलाय पण त्याच्याकडे गाड्या फोडून आहेत, लक्षात ठेव. पुष्पराज के लिए झुकेगा नहीं, दोस्तों के लिए झुकेगा. मेरा भी वीडियो में ये देखिए. लेकिन मैं ये काम आ गया आपका वीडियो. लाओ ना सामने लेके आओ. मैं किसको? सच्चाई बोलूंगा मैं. इसको कुछ नहीं भैया, रहने दो. इट्स कितने की ओके. गाड़ी लाए? क्या है? कितने की गाड़ी लाए? देखने के लिए है ना. कितने के लिए? बताया ना आपको. कितने के? बताया नहीं. फील है क्या काय? क्या लगा? अच्छा लगा ना आपको. नहीं, आप बहुत बढ़िया किया. मैं आपके लिए, देश के लिए, मेरा आप मराठा मान सके, हाँ, तुम्हारा दुआ करता हूँ कि आप जियो और जीने दो. थैंक यू सो मच. जियो और जीने दो. आप भी जियो और जीने दो. केवल का आदमी हूँ मैं. अभी मैच का भी 20 चलो मिलते हैं. और जियो जीने दो. और किसी को किसी गरीब नहीं. अरे पण ते जियो और जीने दोचं काय सीन है, मला नाही का. चलो भैया, मिलते हैं कल. चलो बाय. मेरा का मोदी जी के पास भेजने का. मोदी जी के पास जाएगा आपका वीडियो. मेरा हाँ, मैं ऐसा नहीं बोल रहा हूँ कि गरीबों को मदद करो हमारे. भैया चलो ठीक है, कोई बात नहीं. वीडियो बनाने का आप सभी करो. ते म्हणतो मोदीला व्हिडिओ जाणार का. पुष्पराज झुकेगा नहीं साला. हाँ, अंडू पासू समझता क्या? नंगा लुच्चा का समझता क्या? तुमने एक गाड़ी खरीदा ना तो मेरे घर में एक रोटी मेरे भाई के खाता है. इडियट, इडियट. उसमें लिख के आएगा. चलो बाय, मिलते. चलो टाटा. बैग में घुमाना मेरे को. हाँ हाँ, चलो चलो, नेक्स्ट टाइम घुमाएंगे. हाँ? मैं तेरे को मालूम है 5 पांडवा है. क्या है? मैं 5 भाई. मेरे पास ऐसा नहीं कि पावरफुल आदमी हूँ. आप लोग ने हम कंटेंट देते. थैंक यू सर. 5 मिलियन. चलो ए असू दे ना, कंटेंट घ्यायला काय लय कंटेंट झाला का. चलो थैंक यू. वो नहीं, हाँ चलो, थैंक यू. मैंने ये लगा. मैं मोदी जी को गलत नहीं बोला. मैं सर झुका के मैं सबको विनती करता हूँ. अच्छा इधर कितनी पिए? पीने के नाम मत लेना. नहीं पिया. यही तो गलत बात. चलो ठीक है भैया, मिलते हैं फिर. गलत बात है. हाँ चलो मिलते हैं. अच्छा खासा के लिए बाइक लिया, पीने की गाड़ मानने धंधा कुछ नहीं करते. हे भाई, भाई चलो मिलते. हो गया वीडियो. महंगी गाड़ी है हमारे घर पे. इसको कराटे आता है, इसको भेजूंगा फिर. हमने कहा कराटे की अगर हम पुनः इनको झक मारने लेगा. दादा भाईला कॉन्टेंट मध्ये घेतला तर भाई फुल इंटरेस्टिंग द्यायला लागले. आराम से जाओ, रास्ता देख देख के कड़ से. भाई गाडी बघून थांबला होता, फोटो काढले आणि निघायला लागला. पण लागला बडबडायला, मोदी जी ये वो. चलो फोटोच काढूया. रेकॉर्डिंग संपतच नव्हतं. थांबलाच ना. थांबायलाही करा. हा ना, ब्रेकच लागला नाही त्याचा. बस तू बस. पाडणार नाही एवढी मला गॅरंटी आहे. पाडणार नाही. आणि ती गाडी चालू पण नाही करणार याची गॅरंटी मी देतो.
काढा त्यांचे काय करू कसं करू एक खाली बाकीच्या वर एक खाली बाकीच्या वर न्यूट्रल मध्ये फक्त स्टार्टर मारायचं रेस नाही द्यायची एक जा, लय आवाज भारी येतो. सेडू, जमीन घेऊन मस्त घर बांधू. हास की जरा हास बोल की अरे तुझं बोलणं रेकॉर्ड करतोय तू असं सरळ म्हण झाडू लय बारीक झालाय झाडू पण मी रक्त नाही पिलं तुझं मी फ्रुट्स खाल्ले त्यासाठी आहे ना झाडू